परमात्मा 1 वर्षानंतर मागून येणार होते. राधाराणी देवापेक्षा 1 वर्षानं मोठ्या होत्या. तेव्हा राधाराणी म्हणतात, प्रभू तुमच्या आधी मी 1 वर्ष पृथ्वी तलावर चालले, तर 1 वर्ष त्या ठिकाणी तुमच्या कसं राहू, मी तुम्हाला न बघता राहू शकत नाही. राधाराणी म्हणतात, प्रभू मी पृथ्वी तलावर गेल्यानंतर जोपर्यंत मी तुम्हाला पाहणार नाही ना, तोपर्यंत मी माझे डोळे उघडणार नाही. तेव्हा भगवान म्हणतात, पण राधे मला यायला 1 वर्ष टाइम असेल, तू डोळे झाकून कशी राहणार. राधाराणी कितीही दिवस लागू, 1 वर्ष काय कितीही वर्ष लागू, जोपर्यंत मी तुम्हाला पाहणार नाही, मी सर्वात पहिल्यांदा जर पाहिल तर केवळ तुम्हाला पाहिल, तोपर्यंत मी माझे डोळे उघडणार नाही. आणि खरोखर राधाराणीचा जन्म होऊन त्यांनी डोळेच उघडले नाहीत. त्यांच्या वडिलांनी वृषभानू राजाने खूप सारी वैद्यांना बोलवलं, खूप औषध पाणी उपाय करून पाहिले, पण राधाराणीनं डोळे उघडले नाहीत. 1 वर्ष त्यांनी डोळे मिटलेलेच होते, डोळे झाकलेलेच होते. किती प्रेम असेल हो. या प्रेमाची उपमा आपण जगातल्या कुठल्याच नात्यामध्ये देऊ शकतो. एवढं पवित्र प्रेम आहे. 1 वर्षभर त्यांनी आपले डोळे झाकून ठेवलेले आहेत. आणि ज्यावेळेस मग नंद महाराजांनी वृषभराजाला पूजनाचा उत्सव आहे म्हणून आमंत्रण दिलं येण्यासाठी, तेव्हा वृषभानू राजा, त्यांची पत्नी कीर्ती देवी आणि सोबत राधाराणीला घेऊन ते आलेत नंदबाबांच्या महालामध्ये उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा यशोदा मैयाने आणि गवळणीने बाळकृष्णाला सुंदर असं स्नान घातलेलं आहे. स्नान घातल्यानंतर देवाला पिवळ्या रंगाचं पितांबर नेसवलेलं आहे, कारण देवाला पिवळा रंग खूप आवडतो. कृष्णाच्या कधीही अंगावर पिवळंच पितांबर असतात. तुम्ही बघा, देवाची मूर्ती असेल कृष्णाची किंवा चित्र असेल, पिवळ्या रंगाचं पितांबर असतं. मैयाने सुंदर श्रंगार केलाय, त्यांच्या डोळ्यात काजळ घातले, त्यांचे कुरळे कुरळे केस आहेत, त्याचा बुचडा पाडला आहे, त्याला मोरपंख लावले, कपाळाला चंदनाचा टिळक लावलाय, गळ्यामध्ये मोत्याच्या माळा घातल्यात, पायात पैंजण घातलेत, हातामध्ये चांदीचे कडे घातलेत. खूप सुंदर दिसत आहेत परमात्मा. आणि देवाला पाळण्यामध्ये टाकून गोपिका त्या ठिकाणी गाणं म्हणत आहेत. तेव्हा वृषभानू राजा आले राधाराणीला घेऊन. तेव्हा राधाराणी देखील 1 वर्षाच्या आहेत. तेव्हा यशोदा मैयानं राधाराणीला घेतला आणि देवाच्याच पाळण्यामध्ये, देवाच्याच बाजूला त्यांना सुद्धा राधाराणीलाही झोपवलं, त्या ठिकाणी टाकलं. तेव्हा भगवंताने आपला हात राधाराणीच्या हातात दिला आणि जसा देवाचा स्पर्श झाला, राधाराणीला कळालं की माझे परमात्मा या ठिकाणी आहेत. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा डोळे उघडले आणि देवाला बघितलं. बघा किती भक्ती श्रेष्ठ आहे, किती भाव. 1 वर्ष डोळे झाकून ठेवले आणि पहिल्यांदा डोळे उघडल्यावर देवालाच पाहिले. तेव्हा बलराम भैया ते आधी सगळ्यात मोठे होते ना, त्यांचा आधी जन्म झाला देवाच्या. आणि रोहिणी म्हणजे वसुदेवांची दुसरी पत्नी, तिचं नाव रोहिणी होतं. ती गोकुळामध्ये नंदाच्या घरी लपून राहिलेली होती. आणि योग मायेने देवकीच्या गर्भातला 7वा अंश रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवला होता. तो शेषाचा अंश होता, तेच होते बलरामजी. ते मोठे होते, त्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही. बाळकृष्ण आल्यामुळे बलराम यांना पाळण्यात टाकले आणि महाच्या कोपऱ्यामध्ये पाळणा ठेवला. तिकडं कोणाचंच ध्यान नाही. आणि बलराम भैयाला तर 2 यायचं होतं, देवाला 5 होतं. तेव्हा बलराम भैया जोरानं रडायला लागले, तेव्हा त्यांच्याकडे ध्यान गेलं. तेव्हा त्यांचाही पाळणा आणला, देवाच्या पाळण्याजवळ ठेवला. आणि सगळे आनंदानं त्या ठिकाणी गीत गात आहेत, नाचत आहेत. तर हे आनंदाचं गीत आपण सुद्धा या ठिकाणी घ्यायचं. या ठिकाणी नंदराज घरी आनंद झाला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. राज घरी आनंद झाला, नंदराज घरी आनंद झाला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. नंदराज घरी आनंद झाला, नंदराज घरी आनंद झाला,
गाती गाणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे उधिया तोरणे करती कथा गाती गाणे साऱ्या गोकुळात आनंद झाला साऱ्या गोकुळात आनंद झाला कृष्ण जन्मला कान्हा जन्मला कान्हा जन्मला कृष्ण जन्मला कान्हा जन्मला कृष्ण जन्मला कान्हा जन्मला नंदराज घरी आनंद झाला नंदराज घरी आनंद झाला कृष्ण जन्मला कान्हा गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमन महर्षी शुकाचार्य सम्राट परीक्षितीला भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळामध्ये त्यांनी ज्या बाललीला केल्या आहेत त्या बाललीला सांगायला आरंभ